प्रेज द लॉर्ड प्रियानो. आज मी एक देवाचा संदेश तुमच्यासमोर घेऊन येत आहे. पण हा जरी संदेश असला तरी एक चेतावणी पण आहे, वॉर्निंग आहे, जी देवाने वचनातून दिलेली आहे आपल्यासाठी. आणि आजचा जो संदेश आहे ते एक वॉर्निंग अशी आहे. तर देवाचं वचन सांगतं मत्ते 7:21 की मला प्रभूजी प्रभूजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईलच असे नाही, तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वर्ततो त्याचा होईल. देवाचं वचन असं सांगतं की प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही. का असं देव म्हणत आहे की प्रभू प्रभू म्हटलं म्हणजेच देवाच्या राज्यात प्रवेश होणार असं नाही आहे. म्हणजे फक्त येशूच्या मागे चालणंच हे नाही, म्हणजेच देवाच्या राज्यामध्ये आपला प्रवेश होईल, सार्वकालिक जीवनाचे आपण वाटेकर होऊ असे नाही. तर यामागे हे का आहे हे समजून घेण्यासाठी आपण यहूदा इस्करियोत ज्याने येशूला धरून दिलं त्याच्याबद्दल पाहूया. आपण सर्वांना माहिती आहे यहूदा इस्करियोतने येशूला धरून दिलं होतं आणि त्यानंतर येशूला वधस्तंभावर खिळण्यात आलं. यहूदा जो आहे तो सामील झाला याजकांच्या कटामध्ये, ज्याने प्लॅनिंग केलं होतं येशूला धरून देण्याचं. आणि त्यामध्ये मुख्य भूमिका जी होती ती यहूदाने निभावली आणि त्याने ते त्याच्यामध्ये सामील झाला आणि त्याने ते कृत्य केलं. हालेलुया. योहान 12:6 असं लिहिलं आहे की जेव्हा मरिया तिथं मौल्यवान सुगंधी तेल येशूच्या चरणावर ओतते आणि ते आपल्या केसाने तिचे पाय धुते आणि त्या वासाने तो जे तेल सुगंधी वासाचं होतं त्याने वास सगळीकडे दरवळतो आणि चांगलं मौल्यवान तेल असतं ते. आणि त्यावेळेस यहूदा जो आहे तो म्हणतो की काय हे वेस्ट केलं ओतून तेल, जर हे विकून गरिबांना दिलं असतं तर चांगलं झालं असतं असं. पण वचन असं म्हणतो तो असं म्हणजे त्याला गरिबाची काळजी होती म्हणून तो असं म्हटला नाही. तो चोर होता आणि त्याच्याजवळ एक डबी होती ज्याच्यामध्ये तो पैसे साठवायचा आणि त्याच्यातून तो चोरायचा. तर यहूदाचा स्वभाव हा चोरी करण्याचा होता. यहूदा हा 12 शिष्यामधून एक शिष्य होता, जो येशूच्या जसे बाकीचे शिष्य येशूच्या मागे जात होते तसंच यहूदा देखील त्या शिष्यांबरोबर चालत होता. आणि असं सांगते की यहूदा एक खजिनदार होता, हिशोब ठेवायचा पैशाचा वगैरे. पण वचन ज्याप्रमाणे बायबल असं सांगते की तो चोरी करायचा, त्याचा तो स्वभाव होता. पण इथे आपण पाहतो की आता यहूदाचा हा स्वभाव आहे हे काही येशूला माहिती नव्हतं का, की यहूदा पैशाची चोरी करत आहे. मग येशूने त्याला का बदललं नाही किंवा येशूने त्याला का सांगितलं नाही. तर या ठिकाणी एक गोष्ट इथे देवाचा स्वभाव आपल्याला पाहायला मिळतो की जरी यहूदाचा स्वभाव चोरी करण्याचा होता, येशूला जरी माहिती होतं, तरी देव कुठच्या गोष्टीमध्ये जबरदस्ती करत नाही. यहूदा आपण देवासोबत चालत आहे हे ओळखून यहूदाने स्वतःच्या स्वभावामध्ये बदल करून घ्यायचा होता. त्याने ते सोडून द्यायला पाहिजे होतं, त्याने ते सोडून दिलं नाही. आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये त्याच्या या स्वभावाचा सैतानाने फायदा घेतला आणि सैतानाने त्याच्या मनात घालूनच शेवटी यहूदाच कारणीभूत ठरला येशूला धरून देण्याच्या बाबतीत. आणि तिथे तो येशूला धरून देतो. याजक येतात, याजक प्लॅन करतात आणि ते यहूदालाच सांगतात की तू धरून दे. आणि आपण वाचतो बायबलमध्ये तो जातो आणि येशूचं चुंबन घेतो आणि सांगतो की मी ज्याचं चुंबन घेईल तोच त्यालाच तुम्ही पकडा म्हणून. आणि त्या प्रकारे येशूला पकडण्यात येतं. तर पहा प्रियानो, इथे देव यहूदाला सांगत नाही आहे की तुझा स्वभाव असा आहे, की डायरेक्टली सांगत नाही. म्हणजे देव जबरदस्ती करत नाही आपल्यावर की आपण बदलावं किंवा आपण त्याच्यामागे जात असताना स्वभावामध्ये बदल करावा की न करावा
हा निर्णय आपला असतो. जर का आपण देवाच्या वचनामध्ये चालत आहोत, देवाच्या भयामध्ये चालत आहोत, तर आपला तो निर्णय असायला पाहिजे की देवाच्या मागे चालावं. देवाने आपल्याला, देवाची इच्छा नाही की आपण कठपुतली बनावं आणि रोबोट प्रमाणे आपल्याला देवाने चालवावं. देवाची इच्छा आहे की आपण तो स्वतःहून देवाच्या मागे चालण्याचा निर्णय केला असताना आपण स्वतःहून स्वतःच्या जीवनामध्ये बदल केला पाहिजे. बाकीच्या 11 शिष्यामध्ये आणि यहूदामध्ये हाच फरक होता. आणि बाकीच्या यहूदा जो आहे तो त्याचा येशूच्या मागे चालण्याचा उद्देश वेगळा होता. तो येशूच्या मागे आला, तो केवळ काहीतरी आपला फायदा होईल, काहीतरी आपल्याला भेटेल याच उद्देशाने. येशू एक बडी हस्ती आहे, त्याच्या मागे चाललं तर त्याचा पैशाचा हिशोब ठेवणार जर आपण झालो तर आपल्याला आपलाही फायदा होईल, अशा काहीतरी उद्देशाने यहूदा येशूच्या मागे आला. पण बाकीचे जे शिष्य येशूच्या मागे आले त्यांचा उद्देश वेगळा होता. ते येशूला तारणारा म्हणून त्याने वैयक्तिकरित्या स्वीकारलं होतं आणि जे काही शिकवण येशू देत होता ते ऐकून ते स्वतःच्या जीवनामध्ये बदल करून येशूच्या मागे चालत होते. आणि म्हणूनच त्यांची पुढे सेवा आपण वाचतो की एक प्रभावी सेवा झाली. ते देवाच्या राज्यामध्ये चालणारे प्रभावी सेवक झाले. पण यहूदाचं मात्र असं नव्हतं. यहूदाचा शेवट कसा झाला तो आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि यहूदा काही सार्वकालिक जीवनाचा वाटेकरी झाला नाही. हालेलुया. तर हा फरक आहे, येशूच्या मागे चालणं आणि येशूला ओळखून त्याच्या मागे चालणं यामधला फरक आहे. आणि म्हणूनच प्रभू येशू म्हणतो की प्रभुजी प्रभुजी म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईलच असे नाही. हालेलुया. म्हणजे आपण फक्त येशू येशू म्हटलं म्हणून नाही, तर जीवनामध्ये बदल. यहूदाचं जीवन असंच होतं की फक्त तो येशू मागे चालत होता, पण खरोखर पूर्ण अंतःकरणाने त्याने प्रभू येशूला ओळखलं नव्हतं. पण बाकीच्या शिष्याने मात्र येशूला ओळखलं होतं. जरी त्यांच्या जीवनामध्ये कमी घटी असतील तर त्यामध्ये त्या ओळखून स्वतःला नाकारून त्यांनी ख्रिस्ताला स्वीकारलं होतं. तर हा एक संदेश आहे आणि चेतावणी आहे की खरंच देव म्हणतो का असं म्हणत आहे की प्रभुजी प्रभुजी म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे यहूदा आहे. कारण तो देखील शिष्यामधून एक असून देखील त्याला सार्वकालिक जीवनाचा तो वाटेकरी झाला नाही, पण बाकीचे शिष्य झाले. हालेलुया. तर आपण कशा प्रकारे जीवन जगत आहोत येशूमध्ये चालत असताना, ईश्वर विश्वास ठेवून जीवन जगत असताना, हे खूप महत्त्वाचं आहे. हालेलुया. तर धन्यवाद हा संदेश, हे चेतावणी ऐकल्याबद्दल. आणि जर का तुम्ही ह्या संदेशाद्वारे आणि ह्या देवाकडून आलेल्या वॉर्निंगद्वारे आशीर्वादित झालेला असाल किंवा तुम्ही सावध झाला असाल तर हा संदेश इतरांपर्यंत पोचवा, जेणेकरून इतरांनाही हा संदेश पोचवेल, त्यांना तो समजेल, पोचवला जाईल आणि समजेल की ते जे जीवन जगत आहे त्यामध्ये बदल घडवून आणेल. धन्यवाद.